नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, या कारणे मी पिता महत ब्रह्म माता अपत्य पंडू सुता जगडंबरू. ज्ञानेश्वरीतील अध्याय 14, ओवी क्रमांक 116. विश्वाची निर्मिती कशी होते आणि त्याचा लय कसा होतो हा विषय भगवंत स्पष्ट करीत आहेत. आपण जी सारी जडसृष्टी पाहतो ती पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून निर्माण झालेली आहे. ही 5 महाभूत जड आहेत. त्या सर्वांचं मूळ ती प्रकृती किंवा माया. चैतन्य हे जडाहून निराळं आहे. जड पदार्थांच्या ठिकाणी चेतना नाही, म्हणजे जाणीव नाही. जाणीव नाही त्यामुळे सुखाचा वा दुःखाचा अनुभव असं काही नाही. साऱ्या सजीव प्राण्यांच्या ठिकाणी हे जे चैतन्य आढळतं ते सर्वांच्या मुळाशी असणाऱ्या परब्रह्माच्या अंशामुळे. सर्व जीवांच्या ठिकाणी असणारं चैतन्य एकाच स्वरूपाचं, त्यात भेद नाही. चैतन्याचा आविष्कार कमी अधिक असेल इतकंच. जड पदार्थात जी नाना प्रकारची विविधता दिसते तशी चैतन्यात नाही. पशु असो, पक्षी असो किंवा माणसामध्ये कोणी ज्ञानी असो वा अज्ञानी असो, सर्वांच्या ठिकाणी असणाऱ्या चैतन्याचं स्वरूप एकाच प्रकारचं आहे. साऱ्या जड तत्वांच्या मुळाशी अखेर प्रकृती किंवा माया आहे. तर साऱ्या सचेतन जीवांच्या ठिकाणी आढळणाऱ्या चैतन्याचा आधार सर्व व्यापक असे ब्रह्म आहे. तेव्हा मूळ तत्व 2, ब्रह्म आणि माया. विश्व कसं निर्माण होतं? तर ब्रह्माच्या ठायी विश्व निर्माण करण्याचा संकल्प उद्भवतो आणि तो संकल्प होताच त्या ब्रह्माची शक्ती जी माया तिच्याद्वारा हे विश्व आकाराला येतं. याचं वर्णन करताना ज्ञानदेव भगवान श्रीकृष्णांच्या मुखानं या ओवीत म्हणतात, विश्व निर्माण करावं हा संकल्प करणारा मी, म्हणून मी या जगाचा पिता. मी संकल्प करताच महत म्हणजे माया हे विश्व प्रसवू लागते, म्हणून ती माता. आणि यातून उदयाला येणारं हे आभासात्मक विश्व ते अपत्य होय. हे विश्व प्रत्यक्षात दिसतं ते त्याचं काही कालापुरतं भासणारं असं रूप आहे. म्हणून याचं वर्णन करताना ज्ञानदेवांनी जगडंबरू असा शब्द घातलेला आहे. ब्रह्म आणि माया ही 2 मूळ तत्व, त्यातून निर्माण होतं ते विश्व. म्हणून ब्रह्म हा पिता, माया ही माता आणि विश्व हे त्यांचं अपत्य, असं हे अलंकारिक वर्णन इथं केलेलं आहे.